नोकरीला कंटाळलेल्या परभणीच्या ज्ञानदेव बुधवंत यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला। जिंतूर तालुक्यात 12 एकर माळरान जमीन त्यांनी घेतली आणि मित्रांच्या सल्ल्याने या डाळिंबाची लागवड केली। यंदा या दुष्काळात देखील ज्ञानदेव यांना डाळिंबातून लाखोंची कमाई मिळते। जिथे प्यायलाही पाणी नाही अशा मराठवाड्यातील परभणीचं हे चित्र। लांबच लांब पसरलेली डाळिंबाची बाग आणि झाडाला लागलेली लालबुंद डाळिंब। जिंतूर तालुक्यातल्या टाकळखोपा गावातील ज्ञानदेव बुधवंत यांची ही शेती। ज्ञानदेव हे पूर्वी पाटबंधारे विभागात चालकाचं काम करत होते। त्यानंतर काही काळ बांधकाम व्यवसायातही ते उतरले, मात्र मन काही लागलं नाही। यातच पश्चिम महाराष्ट्रातील काही फळबाग उत्पादक मित्रांनी शेतीत उतरण्याचा सल्ला दिला। 2013 साली ज्ञानदेव यांनी टाकळखोपा इथे 12 एकर जमीन विकत घेऊन त्यावर डाळिंबाची भगवा जातीची लागवड केली। मला नोकरीमध्ये समाधान वाटलं नाही, म्हणून मधल्या काळामध्ये मी कॉन्ट्रॅक्टर व्यवसायाकडे वळलो आणि तेही सुद्धा आजच्या काळामधला व्यवसाय मला काही तो आवडला नाही। म्हणून माझे मित्र हे पश्चिम महाराष्ट्रामधले असल्यामुळे त्यांच्याकडे 40, 50, 60 एकर ॲट ए टाइम हे फळबागाची शेती आहे। म्हणून त्यांची माझी चर्चा झाली आणि धावत्या युगामधली गुत्तेदारी न परवडणारी दिसली, म्हणून मी फळबागेकडे वळलो। लागवड करताना बुधवंत यांनी हाताने खड्डा करून त्यात शेणखत घातलं आणि 13 बाय 9 फुटांचं अंतर सोडून रोपांची लागवड केली। मोठा खड्डा करण्याच्या पद्धतीला फाटा दिल्यानं त्यांच्या खर्चात मोठी बचत झाली। तर पाण्याच्या नियोजनासाठी सगळ्या शेतीला ठिबक सिंचन केलं। शेतातील 2 विहिरींच्या पाण्यातून या रोपांची तहान भागवली जाते। बदलत्या वातावरणानुसार ज्ञानदेव यांनी कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या। तसंच पिकाच्या गरजेनुसार ठिबकमधून ते खतही देतात। त्यामुळे डाळिंबाचा दर्जा टिकून राहिलाय। तसं जर पाहिलं तर खड्डे वगैरे काही खोदण्याची गरज नाही, जे शास्त्रीय कारण लोक सांगतात, पण मी त्याला थोडंसं त्याच्या विरोधात आहे। त्या दृष्टीने जर करायला गेलं तर खर्च वाढतो, पण मी तसं काही केलेलं नाहीये। मी फक्त जे माझ्या झाडाच्या खड्ड्याच्या तिथं ज्यावेळेस दगड आला तेवढा दगड काढून टाकलेला आहे आणि हाताने उकरल एवढ्याच खड्ड्यामध्ये मी बुरशीनाशक खाली तळाला टाकून पुन्हा त्याच्यावर मातुडीनं टाकून त्याच्यावर रोपटं लावगड सोप्या आणि साध्या पद्धतीने केलं। त्याला मला काही खर्च जास्त आलेला नाहीये। सध्या रोज सकाळी या बागेतील डाळिंबाची मजुरांकरवी तोडणी केली जाते आणि या फळांची पॅकिंग करून नागपूरला विक्रीसाठी पाठवली जातात। आतापर्यंत ज्ञानदेव यांना 70 टन डाळिंबाचं उत्पादन मिळालंय, ज्याची 30 ते 60 रुपये किलोच्या दरानं नागपूरला विक्री झाली आहे, ज्यातून त्यांना 16 ते 17 लाखांचं उत्पन्न मिळालंय। अजून या बागेतून 30 ते 40 टन डाळिंबाच्या उत्पादनाची अपेक्षा असून यातून 8 ते 10 लाखांचं उत्पन्न ज्ञानदेव यांना मिळेल। यातून रोपं, मजुरी, ठिबक सिंचन, खत, कीटनाशक यांचा 7 ते 9 लाखांचा खर्च वजा करता ज्ञानदेव यांना 15 ते 16 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। लहान हिशोब जर सांगितला तर एकरी हे 2 लाख रुपये उत्पन्न हे कमीत कमी देतो आणि जास्तीत जास्त जर तुम्ही जर धरसाल तर याची किंमतच करता येत नाही। का तर एक झाड ज्या दिवशी आहे 30 ते 50 किलो फळ देईल, तर 50 किलो फळ दिलं तरी मला त्या दिवशी 2,500 रुपयाला झाड होईल। फक्त काही विशेष नाही, एकरी या बागेवर मी 75 ते 60,000 रुपये एकरी हा मला 12 महिन्याचा खर्च येतो आणि बाकीचं जर 2 लाख रुपये धरले तर 75,000 रुपये मायनस जरी केले तर मला एकरी निव्वळ नफा 1,25,000 रुपये। बाजाराचा अंदाज घेत ज्ञानदेव यांनी डाळिंबाचं नियोजन केलं, पाण्याच्या बचतीसाठी ठिबकचा वापर केला, पिकाच्या गरजेनुसार खतं दिली, ज्यामुळे या दुष्काळातही त्यांना डाळिंबातून भरघोस उत्पन्न मिळालंय। परभणीहून विशाल मानेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।